Hello students, good afternoon to all of you. So in last online lecture, we studied that alkyl halide shows three different types of reactions. So first reaction is nucleophilic substitution reaction, second reaction is elimination reaction, and third reaction is reaction with metals. तर अल्किल हायड्रेट तीन प्रकारच्या रिॲक्शन प्रामुख्यानं दाखवतं. त्यातली पहिली रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दुसरी आहे एलिमिनेशन रिॲक्शन आणि तिसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ मेटल्स. तर रिॲक्शन विथ मेटलमध्ये आपण दोन रिॲक्शन स्टडी केल्या होत्या. त्यातली पहिली रिॲक्शन होती रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. तर रिॲक्शन विथ मेटल याच्यामध्ये आपण रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल आपण अभ्यासलेली आहे, ती थोडीशी आपण परत नंतर रिमाइंड करूया. तर रिॲक्शन कशा प्रकारची होती बघा. सो वेन अल्किल हायड्रेटचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे RX. सो वेन अल्किल हायड्रेट इज रिॲक्टेड विथ मॅग्नेशियम मेटल अँड वेन रिॲक्शन इज कॅर्ड आउट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्वंट, then there will be the formation of RMG takes place, that is alkyl magnesium halide. So alkyl magnesium halide, it is called as Grignard reagent. त्यालाच आपण ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणतो. तर पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल हे आपण अभ्यासलेली रिॲक्शन आहे. तर ह्या रिॲक्शनमध्ये जो ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो, तर तो ग्रिग्नार्ड रिएजंट काय. सो ग्रिग्नार्ड रिएजंट इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह कंपाऊंड. ग्रिग्नार्ड रिएजंट इज व्हेरी रिॲक्टिव्ह कंपाऊंड. दे रिॲक्ट विथ वॉटर और कंपाऊंड कंटेनिंग हायड्रोजन अटॅच्ड टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. सो आफ्टर दॅट वी स्टडीड नेक्स्ट रिॲक्शन अँड दॅट रिॲक्शन वॉज वूर्ज रिॲक्शन. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही रिॲक्शन अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे, कारण बऱ्याच वेळेला पाठीमागं याच्यावरती 2 मार्कला किंवा 3 मार्कला क्वेश्चन विचारायला आपल्याला पाहायला मिळेल. तर वूर्ज रिॲक्शन जी आहे ती वूर्ज रिॲक्शन आपण स्टडी केली आहे पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला. तर रिॲक्शन कशा प्रकारची आहे. सो वेन अल्किल हायड्रेट दॅट इज RX इट इज रिॲक्टेड विथ ॲक्टिव्ह मेटल लाईक सोडियम, and when again reaction is carried out in presence of dry ether, then here higher alkanes are formed. तर इथं हायर अल्केन्स तयार होतात. सो अल्किल हायड्रेट when reacted with sodium metal in presence of dry ether as a solvent, then higher alkanes are formed. So higher alkanes containing double the number of carbon atom present in alkyl halides are formed. तर ह्या हायर अल्केनमध्ये कार्बनची संख्या जी आहे ती कार्बनची संख्या ह्या अल्किल हायड्रेटमध्ये जेवढी कार्बन ॲटम आहे त्याच्या डबल असलेली पाहायला मिळते. सो सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज वूर्ज रिॲक्शन. तर आता त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शनसुद्धा आपण पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला आपण स्टडी केली होती. तर त्या रिॲक्शन्स आहेत रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. तर आपण पाठीमागच्या लेक्चरला रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स हे आर्टिकल आपण स्टडी करायला स्टार्ट केलं होतं. आता रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ मेटल. तर हॅलोअरिन जे आहे त्या हॅलोअरिनची रिॲक्शन कुणाबरोबर करायची आहे, मेटल बरोबर करायची आहे. तर ही रिॲक्शनसुद्धा आपण पाठीमागच्या लेक्चरला स्टडी केली होती. परत एकदा आपण थोडंसं ती रिमाइंड करूया. सो द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड, द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड. तर अरिल हॅलाइड जे आहे त्या अरिल हॅलाइडची रिॲक्शन कशाबरोबर करायची आहे. सो द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड विथ
alkyl halide. So reaction of aryl halide with alkyl halide. So reaction of aryl halide with alkyl halide and sodium metal in presence of dry ether. So it gives substituted aromatic compound. तर इथं आपल्याला सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार झालेलं पाहायला मिळतं. सो धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज वूर्स-फिटिक रिॲक्शन. तर अशा पद्धतीनं ही रिॲक्शनसुद्धा आपण स्टडी केली होती. तर वूर्स-फिटिक रिॲक्शन कशा प्रकारचे आहे, तर वूर्स-फिटिक रिॲक्शनमध्ये अल्किल हॅलाइड आणि आरिल हॅलाइड ह्यांची रिॲक्शन सोडियम मेटलबरोबर केली तर याच्यामध्ये काय तयार होतो, सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होतो. त्याला आपण वूर्स-फिटिक रिॲक्शन असं म्हणतो आहे. तर अशा प्रकारे ही रिॲक्शनसुद्धा आपण पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला स्टडी केली होती. सो ऑन द अदर हँड, व्हेन ओनली आरिल हॅलाइड्स टेक पार्ट इन द रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शनमध्ये फक्त आरिल हॅलाइड्स जर ह्या सोडियम मेटलबरोबर रिॲक्ट झाली असते. So on the other hand, when only aryl halide takes part in the reaction, the product is biphenyl and the reaction is known as phytic reaction. तर आरिल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम मेटलबरोबर होत असताना तिथं अल्किल हॅलाइडचा प्रेझेन्स नसेल तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, फिटिक रिॲक्शन. आणि आरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड दोघांचाही प्रेझेन्स असेल तर त्याला काय म्हणायचं, दॅट इज द वूर्स-फिटिक रिॲक्शन. तर अशा प्रकारे हे आर्टिकल किंवा हे रिॲक्शनसुद्धा आपण पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला आपण स्टडी केलेले आहे. सो इन टुडेज ऑनलाईन लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट रिॲक्शन अँड दॅट रिॲक्शन इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, दॅट इज SN रिॲक्शन्स ऑफ आरिल हॅलाइड्स. SN म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. सो लेट्स स्टडी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, that is SN reaction of aryl halides. So aryl halide shows low reactivity towards nucleophilic substitution reaction. तर aryl halide जे आहे ते aryl halide it shows low reactivity towards nucleophilic substitution reaction. तर ज्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतात तर त्या बाबतीत आपल्याला काय पाहायला मिळतं, तर आरिल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी लो असलेली पाहायला मिळते. मग लो रिॲक्टिव्हिटी कशामुळे आहे, सो द लो रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इज ड्यू टू रेझोनन्स इफेक्ट. तर आरिल हॅलाइडची जी लो रिॲक्टिव्हिटी आहे, aryl halide shows low reactivity towards nucleophilic substitution reaction, and the low reactivity of alkyl halide is due to resonance effect, then sp2 hybridized state of carbon atom. तर ह्या दोन फॅक्टरमुळं आरिल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी कमी असलेली पाहायला मिळते. तर आता सुरुवातीला आपण रेझोनन्स इफेक्ट हे आर्टिकल अभ्यासूया. सो इन हॅलोरिन्स इलेक्ट्रॉन ऑन हॅलोजन इज इन कॉन्जुगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिंग. तर आता हॅलोअरिन जे आहेत त्या हॅलोअरिनमध्ये जी काय इलेक्ट्रॉन पेअर विच इज प्रेझेंट ऑन हॅलोजन ॲटम, तर हॅलोअरिनमध्ये जो हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे त्या हॅलोजन ॲटमवरती इलेक्ट्रॉन पेअर आहे. सो द इलेक्ट्रॉन पेअर ऑन हॅलोजन इन हॅलोअरिन इट इज इन कॉन्जुगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिंग. तर जी बेंझिन रिंग किंवा ॲरोमॅटिक रिंग असते ती ॲरोमॅटिक रिंग किंवा बेंझिन रिंग हे इलेक्ट्रॉन रिच आहे. तर electron pair on halogen atom is in conjugation with pi electron of the ring.
So the two electrons from lone pair of halogen atoms, two electrons. So two electrons from lone pair. So see here, two electrons from lone pair of halogen atom, from lone pair of halogen. तर हॅलोजनवरती दोन इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा त्यालाच आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो. सो टू इलेक्ट्रॉन्स फ्रॉम लोन पेअर ऑफ हॅलोजन ॲटम अँड 6 इलेक्ट्रॉन फ्रॉम कार्बन ॲटम अँड 6 electrons from carbon of ring are now associated to all 7 atoms. So they are associated to all 7 atoms. आता 7 atoms म्हणजे कुठले? 6 कार्बन ॲटम, रिंगमधले 6 कार्बन ॲटम आणि एक हॅलोजन ॲटम. So for example, following different resonating structures can be written from chlorobenzene. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया क्लोरोबेन्झिन. तर क्लोरोबेन्झिनचे आपण खालील प्रकारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण रिप्रेझेंट करू शकतो. का असे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतोय? So 2 electrons from lone pair of halogen atom and 6 electrons from carbon of ring are now associated to all 7 atoms. So the different resonating structures of chlorobenzene are as like this. तर हे क्लोरोबेन्झिनचे वेगवेगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. सो delocalization of electrons gives double bond character to CX bond. तर हॅलोजन ॲटम किंवा रिंगमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यांचं डिलोकलायझेशन झाल्यामुळं काय पाहायला मिळतं? सो डिलोकलायझेशन ऑफ दीज इलेक्ट्रॉन गिव्स डबल बॉन्ड कॅरेक्टर टू CX बॉन्ड. तर याच्यामध्ये आपण ह्या स्ट्रक्चरमध्ये 2 नंबरचं स्ट्रक्चर बघितलं, 3 नंबरचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं किंवा 4 नंबरचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं? सो रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑर रेझोनन्स स्ट्रक्चर 2, 3 and 4 shows double bond character to carbon chlorine bond. तर 2 नंबरचं, 3 नंबरचं आणि 4 नंबरचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं? तर तिथं रिंगमधला कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये डबल बॉन्ड असलेलं किंवा डबल बॉन्ड कॅरेक्टर असलेलं पाहायला मिळतं. मग डबल बॉन्ड आहे म्हणून काय म्हणता येईल? सो दस CCl बॉन्ड, CCl बॉन्ड, सी म्हणजे हा रिंगमधला कार्बन. सो CCl बॉन्ड इन क्लोरोबेन्झिन इज शॉर्टर इन लेंथ. त्यामुळे काय झालेलं आहे? तर CCl बॉन्ड जो आहे तो बॉन्ड शॉर्टर असलेला पाहायला मिळेल, शॉर्टर इन लेंथ. मग लेंथमध्ये शॉर्टर असेल तर तो निश्चितच कसं असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. सो CCl बॉन्ड इन क्लोरोबेन्झिन इज शॉर्टर इन लेंथ अँड स्ट्रॉंगर दॅन क्लोरोअल्केन्स ऑर अल्किल हॅलाइड. तर अशा प्रकारे जो C आणि Cl मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे? स्ट्रॉंग आहे. तर तो बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळं काय होतं? तर हे जे हॅलो अरेन्स आहेत ते हॅलो अरेन्स सहजासहजी रिॲक्शन फॉलो करत नाहीत. त्यानंतर
आरिल हॅलाइडची जी लो रिॲक्टिव्हिटी आहे ती लो रिॲक्टिव्हिटी आणखीन दुसऱ्या एका फॅक्टरमुळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सो सेकंड वन इट इज द sp2 hybridized carbon atom. So in aryl halide carbon of CX bond, तर aryl halide मधला जो कार्बन ॲटम आहे कुठला कार्बन ॲटम कार्बन ऑफ CX बॉन्ड इट इज sp2 hybridized. त्यामुळे काय पाहायला मिळतं सो इट हॅज मोर पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर and shorter bond length of 169 picometer and which requires more energy to break the CX bond. So it is difficult to break a shorter bond than longer bond. तर आपल्याला आणखीन आपण एक रिझन आपण स्टडी करतोय. आरिल हॅलाइड जे आहेत ते आरिल हॅलाइड कमी रिॲक्टिव्हिटी दाखवतात. का कमी रिॲक्टिव्हिटी दाखवतात तर त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. तर आरिल हॅलाइडमध्ये जो कार्बन आहे कार्बन ऑफ CX बॉन्ड, कार्बन ऑफ CX बॉन्ड जो आहे तो कसा आहे sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडाइज्ड असल्यामुळं त्याच्यामध्ये जास्त S कॅरेक्टर आहे. त्यानंतर बॉन्ड लेंथ जी आहे ती बॉन्ड लेंथसुद्धा शॉर्टर आहे. शॉर्टर बॉन्ड लेंथ असल्यामुळं तो बॉन्ड स्ट्रॉंगर आहे. त्यामुळं तो ब्रेक करायचा असेल तर काय लागेल मोर एनर्जी लागेल. तर त्यामुळं आरिल हॅलाइड जे आहेत ते आरिल हॅलाइड कमी रिॲक्टिव्हिटी दाखवतात. किंवा त्याच्यापुढे आणखीन एक फॅक्टर आहे इनस्टॅबिलिटी ऑफ फिनिल कॅटायन. तर फिनिल कॅटायन जे आहे ते फिनिल कॅटायन स्टेबल नाही आहेत. So in aryl halides, phenyl cation formed due to self-ionization will not stabilized by resonance. So thus cations are not formed. So phenyl cation formed during the self-ionization will not stabilized by resonance. So thus cations are not formed. किंवा आणखीन एक रिझन आहे आरिल हॅलाइड जे आहेत ते आरिल हॅलाइड लो रिॲक्टिव्ह दाखवतात. त्याचा आणखीन एक रिएजन आहे. सो हॅलाइड आयॉन्स आर इलेक्ट्रॉन रिच मॉलिक्यूल. जे हॅलाइड आयन आहेत ते कसे आहेत इलेक्ट्रॉन रिच मॉलिक्यूल आहेत ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पाय बॉन्ड. सो दे रिपेल इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लियोफिलिक अटॅक. हेन्स आरिल हॅलाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तर आरिल हॅलाइड जे आहेत त्या आरिल हॅलाइडच्या बाबतीमध्ये काय पाहायला मिळतं ते लेस रिॲक्टिव्ह आहेत. ते लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं आणखीन लेस रिॲक्टिव्ह असण्यापाठीमागं काय कारण आहे तर आरिल हॅलाइडमध्ये जो हॅलाइड आयॉन आहे तो हॅलाइड आयॉन कसा आहे इलेक्ट्रॉन रिच आहे. त्यामुळं येणारा जो न्यूक्लियोफाईल आहे तो न्यूक्लियोफाईलसुद्धा इलेक्ट्रॉन रिचच आहे. त्यामुळे काय होतं सो दे रिपेल इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लियोफाईल अटॅक. तर त्यामुळे सुद्धा आरिल हॅलाइड जे आहे ते आरिल हॅलाइड लेस रिॲक्टिव्हिटी दाखवतात. सो आरिल हॅलाइड अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बाय युजिंग फॉलोइंग कंडिशन्स. तर आरिल हॅलाइड जे आहे ते आरिल हॅलाइड सहजासहजी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत नाहीत, परंतु काही कंडिशनला मात्र ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवू शकतात. आत्ताच आपण स्टडी केलं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CX बॉन्ड इन हॅलोअरिन इट प्रोसेस विथ डिफिकल्टी. तर आरिल हॅलाइडमध्ये हा जो CX बॉन्ड आहे ह्या CX बॉन्डचं ब्रेकिंग सहजासहजी होत नाही ते आत्ताच आपण स्टडी केलं होतं. आता काही कंडिशनला मात्र आरिल हॅलाइड रिॲक्शन दाखवतं. सो आरिल हॅलाइड अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बाय युजिंग फॉलोइंग कंडिशन्स. आता त्या कुठल्या कंडिशन्स आहेत ते आपण स्टडी करूया. तर पहिली जी कंडिशन आहे ती कंडिशन
आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही तरीसुद्धा आपल्याला नीट एक्झामला ती सिलेबसमध्ये आहे, त्यामुळे ती कंडिशन आपण स्टडी करूया. सो इन aryl halide X, that is halogen. In aryl halide, X can be replaced by strong nucleophiles like OH or Cn or NH2 at high temperature and high pressure. तर aryl हॅलाइडमध्ये जो हॅलोजन ॲटम आहे, aryl हॅलाइडमधला जो हॅलोजन ॲटम आहे, त्या हॅलोजनची रिप्लेसमेंट आपल्याला करता येते, परंतु त्यासाठी काय पाहिजे, न्यूक्लिओफाईल कसा पाहिजे, स्ट्रॉंग. जर न्यूक्लिओफाईल जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला त्या aryl हॅलाइडमधला जो हॅलोजन आहे त्या हॅलोजनची आपल्याला रिप्लेसमेंट करता येते. परंतु ही रिप्लेसमेंट करत असतानासुद्धा टेम्परेचर फॅक्टर जास्त ठेवावा लागतो किंवा प्रेशरसुद्धा जास्त मेंटेन करावं लागतं, तरच रिॲक्शन होते. आता एक त्याच्याखाली एक्झाम्पल आपण स्टडी करूया. सो क्लोरोबेन्झीन वेन रिॲक्टेड विथ NaOH. क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन NaOH बरोबर झाली. आता क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन आपण कोणाबरोबर करतोय, NaOH बरोबर करतोय. NaOH बरोबर करत असताना टेम्परेचर कंडिशन जी आहे ती कंडिशन 623 केल्विन म्हणजे हाय टेम्परेचर, किंवा रिॲक्शन होण्यासाठी परत प्रेशरसुद्धा आपण मेंटेन करतोय. तर मग रिॲक्शन होत असताना काय होतं, तर NaOH जो आहे त्या NaOHचं ब्रेकिंग होतं, OH मायनस आयॉन तयार होतात आणि नंतर हे OH मायनस आयॉन ह्या क्लोरोबेन्झीनवरती आता अटॅक करतो आहे. आता अटॅक करत असताना जो क्लोरोबेन्झीनमधला जो Cl आहे त्या Clचे रिप्लेसमेंट OH न होते, त्यामुळं प्रॉडक्ट काय तयार होतो, फिनॉल. क्लोरीनच्या ऐवजी OH येतो, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. किंवा दुसरी एखादी एक्झाम्पलसुद्धा आपण स्टडी करूया. क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन जर समजा सोडियम सायनाइड आणि कॉपर सायनाइड ह्या कॉम्बिनेशन बरोबर केली, 473 केल्विन एवढं हाय टेम्परेचर आणि प्रेशर मेंटेन केलं, तर मग ह्या NaCN CuCnचं डिसोसिएशन होतं आणि Cn हा न्यूक्लिओफाईल तयार होतो. मग हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल ह्या Clला सबस्टिट्यूट करतो, त्यामुळे इथं त्याच्या जागी त्या Clच्या जागी काय आला, Cn म्हणजे सायनोबेन्झीन तयार होईल. किंवा आणखीन एक पुढे एक्झाम्पल घेतलेलं आहे क्लोरोबेन्झीन. आता क्लोरोबेन्झीनची परत रिॲक्शन आणखीन एक स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे, दॅट इज अमोनिया मॉलिक्यूल. त्यानंतर रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये कॅरी आउट केले, इन प्रेझेन्स ऑफ CuCl. सो क्लोरोबेन्झीन ऑन रिॲक्टिंग विथ अमोनिया अँड CuCl ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर इट फॉर्म्स ॲनिलीन. तर अशा प्रकारे aryl हॅलाइड जे आहेत ते aryl हॅलाइड सहजासहजी रिॲक्शन फॉलो करत नाहीत, परंतु कंडिशन जर मेंटेन केली तर मग ते रिॲक्शन फॉलो करतात. म्हणून आपण सुरुवातीला म्हणलं aryl हॅलाइड अंडरगोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बाय युजिंग फॉलोइंग कंडिशन्स. सहजासहजी ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन फॉलो करत नाहीत. आता हा एक फॅक्टर स्टडी केल्यानंतर त्याच्या पुढचा एक दुसरा फॅक्टर आपण स्टडी करूया. तर aryl हॅलाइड जे आहे हे आपल्या पुस्तकामध्ये आहे. सो aryl हॅलाइड अंडरगोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इफ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स लाईक NO2 आर प्रेझेंट ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. तर aryl हॅलाइड जे आहे ते aryl हॅलाइड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतं, परंतु कधी दाखवतं, तर त्या aryl हॅलाइडमध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NO2 सारखा तो प्रेझेंट कुठं असला पाहिजे, ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला प्रेझेंट असला पाहिजे. तर मग असं aryl हॅलाइड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठीचा एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया.
पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन. आता पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिनचं आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कॅरी आउट करायची आहे. तर इथं पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिनची रिॲक्शन NaOH बरोबर केली, फॉलोड बाय हायड्रोलायसिस ॲट हाय टेम्परेचर. तर मग अशा रिॲक्शन कंडिशन मेंटेन झाल्या तर मग पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिनमधला जो क्लोरीन आहे त्या क्लोरीनची रिप्लेसमेंट कशानं होते? OH न होते. आणि मग अशा प्रकारचा प्रॉडक्ट तयार होतो पॅरानायट्रोफिनॉल. तर ही रिॲक्शन का पॉसिबल झाली? तर इथं हा जो नायट्रो ग्रुप आहे तो नायट्रो ग्रुप कुठल्या पोझिशनला प्रेझेंट आहे? पॅरा पोझिशनला प्रेझेंट आहे. त्यानंतर आणखीन एक रिॲक्शन इथं आपण स्टडी करूया, 2,4-डायनायट्रोक्लोरोबेन्झिन. आता 2,4-डायनायट्रोक्लोरोबेन्झिन याच्यामध्ये ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहेत. NO2 हे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप प्रेझेंट आहेत. मग इथं त्याची रिॲक्शन जर फॉर एक्झाम्पल सोडियम कार्बोनेट बरोबर केली तर काय होतं? सो देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ 2,4-डायनायट्रोफिनॉल. आता अगोदरची रिॲक्शनमध्ये फक्त क्लोरीनच्या पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप होता, त्यामुळे इथं टेम्परेचर फॅक्टर किती लागला? 433 केल्विन लागला. आता दुसऱ्या रिॲक्शनमध्ये काय? तर 2 NO2 ग्रुप प्रेझेंट आहेत, एक ऑर्थोला आणि एक पॅराला. त्यामुळे परत रिॲक्शन प्रोसीड झालेली आहे किंवा रिॲक्शन झालेली आहे तर तिथं टेम्परेचर फॅक्टरसुद्धा कमी लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप प्रेझेंट आहेत, एक ऑर्थोला आणि एक पॅराला. त्यानंतर त्याच्या पुढची आणखीन एक रिॲक्शन आपण स्टडी करूया, 2,4,6-ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन घेतले. आता 2,4,6-ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिनमध्ये ऑर्थो पोझिशनला 2 NO2 ग्रुप आहेत आणि पॅरा पोझिशनला सुद्धा NO2 ग्रुप आहे. म्हणजे मग हे आणखी सहजच रिॲक्शन फॉलो करेल, कारण 3 इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप प्रेझेंट आहे. So when 2,4,6-trinitrochlorobenzene is warmed with water, then there will be the formation of 2,4,6-tribromophenol takes place. हा जो क्लोरीन आहे त्या क्लोरीनच्या ऐवजी काय येतो? दुसरा न्यूक्लियोफाईल येतो, दॅट इज OH. त्यामुळे प्रॉडक्ट काय तर झाला? 2,4,6-ट्रायनायट्रोफिनॉल. तर अशा प्रकारे ही दुसरी कंडिशन इथं आपण स्टडी केली. तर अरिल हॅलाइड जे आहेत ते अरिल हॅलाइड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात, परंतु दाखवत असताना काय तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ते सहजशी दाखवत नाहीत. त्यासाठी कंडिशन काय तर अरिल हॅलाइडमधला जो हॅलोजन आहे त्या हॅलोजनला जर रिप्लेस करायचं असेल तर स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल वापरायचे, किंवा आणखीन एक कंडिशन आहे, ती कंडिशन कशा प्रकारची आहे तर अरिल हॅलाइडमध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला असतील तर अशा अरिल हॅलाइडसुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन फॉलो करतात. तर इथे हे आर्टिकल आपण स्टडी केलं. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आपल्याला स्टडी करायचं आहे. सो नेक्स्ट आर्टिकल इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, दॅट इज SE रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. SE इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. So let's study electrophilic substitution reactions of haloarenes. So aryl halide undergoes electrophilic substitution reaction slowly. आत्ताच आपण स्टडी केलं होतं. अरिल हॅलाइड जे आहे ते अरिल हॅलाइड न्यूक्लियोफिलिक किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन स्लोली प्रोसीड करतं.
So aryl halide undergoes electrophilic substitution reaction slowly because आता aryl halide हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन स्लोली होतं. तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय? तर इथं हॅलोअरिन फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन घेतला. सो इन हॅलोअरिन दॅट इज क्लोरोबेन्झिन, electron density is relatively more at ortho and para position. तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय आहे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही जास्त आहे. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज रिलेटिवली मोर ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. देअरफॉर इनकमिंग इलेक्ट्रोफिलिक ग्रुप is more likely to attack at ortho and para positions. तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय आहे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. त्यामुळं येणार जो इलेक्ट्रोफिलिक ग्रुप आहे, इलेक्ट्रोफिलिक ग्रुप हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, त्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. त्यामुळे तो मग कुठं अटॅक करेल? तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रोफाइल्स हे तिथे अटॅक करतील. म्हणजे इलेक्ट्रोफाइल जे आहे ते इलेक्ट्रोफाइल्स ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅक करतील. का? तर तिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे? जास्त आहे. बट ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स ॲट ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन युजली प्रिडॉमिनेट्स. तर ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइल अटॅक करतो, परंतु ऑर्थो पोझिशन जे आहे त्या ऑर्थो पोझिशनच्या शेजारी दुसरी ग्रुप किंवा दुसरा हॅलोजन ॲटम वगैरे असतो, त्यामुळे तिथं स्टेरिक हिंड्रन्स आहे, क्राउडिंग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऑर्थोपेक्षा सुद्धा कुठला प्रॉडक्ट तयार होतो? पॅरा प्रॉडक्ट जास्त तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. किंवा दुसरं रिझन काय? सो इन हॅलोअरिन्स हॅलोजन ॲटम, एक्स ॲटम दॅट इज द हॅलोजन ॲटम. सो इन हॅलोअरिन्स हॅलोजन ॲटम हॅज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. तर हा जो हॅलोअरिनमधला जो हॅलोजन आहे तो कसा आहे? सो इट हॅज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. So therefore it deactivates the ring and thus electrophilic substitution reaction occurs slowly. तर त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन स्लोली झालेल्या पाहायला मिळतात. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये पहिली रिॲक्शन आपण स्टडी करूया. सो द फर्स्ट रिॲक्शन इट इज द हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता पहिली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर आता हॅलोजिनेशन रिॲक्शन जे आहे ते हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये काय होत असतं? तर हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये बेंझिन रिंगमधला जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनचे रिप्लेसमेंट कशाने होते? हॅलोजननं होते. मग एक इथं आपण एक्झाम्पल आपण स्टडी करूया. व्हेन क्लोरोबेन्झिन इज रिॲक्टेड विथ chlorine in presence of anhydrous FeCl3 in dark, it gives 1,4-dichlorobenzene and 1,2-dichlorobenzene. तर इथं मिक्सचर तयार झालेलं पाहायला मिळेल. तर रिॲक्शन झाल्यानंतर दोन प्रॉडक्ट तयार होतात. त्यातला पहिला प्रॉडक्ट आहे 1,4-डायक्लोरोबेन्झिन आणि दुसरा कुठं आहे 1,2-डायक्लोरोबेन्झिन. आता पहिला मेजर आहे आणि दुसरा मायनर आहे. पहिला मेजर का? तर इथं हॅलोजनच्या भोवताली क्राउडिंग नाही आहे, परंतु दुसरा प्रॉडक्ट हा मायनर आहे. का मायनर आहे? तर हॅलोजन जो आहे तो हॅलोजनच्या भोवताली क्राउडिंग आहे, दुसरा एक हॅलोजन आहे, त्यामुळे हा कसा आहे? मायनर आणि हा कसा आहे? मेजर. तर अशा प्रकारे हॅलोजिनेशन रिॲक्शन इथं आपण स्टडी केली. आता रिॲक्शन जे आहे ती रिॲक्शन
इथे बॅलन्स स्टेटमध्ये देत असताना अशा प्रकारे रिॲक्शन दिलेली आहे किंवा रिॲक्शन बॅलन्स स्टेटमध्ये न देतासुद्धा ही रिॲक्शन पुस्तकात आहे त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला रिप्रेझेंट करता येते. तर इथं आपण ही रिॲक्शन जी ती रिॲक्शन बॅलन्स्ड कंडिशनमध्ये ही रिॲक्शन रिप्रेझेंट केली आहे. परंतु पुस्तकामध्ये मात्र टॉईस Cl2 किंवा टॉईस ऑफ क्लोरोबेंजिन वगैरे काही दिलेलं नाही आहे. तर त्या पद्धतीनं आपण पहिली रिॲक्शन इथं आपण स्टडी केली तर ती रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर अशा प्रकारे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहेत त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ हॅलोअरेनमध्ये काय आपण स्टडी केलं तर पहिली रिॲक्शन आपण स्टडी केली ती होती हॅलोजिनेशन रिॲक्शन. त्यानंतर दुसरी रिॲक्शन जी आहे ती दुसरी रिॲक्शन कुठली होती तर दुसरी रिॲक्शन जी आहे ती दुसरी रिॲक्शन नायट्रेशन रिॲक्शन आहे. तर ही नायट्रेशन रिॲक्शन जी आहे ती नायट्रेशन रिॲक्शन नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला आपण स्टडी करूया. तर नायट्रेशन रिॲक्शन नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला स्टडी करूया. तर आपण एक रिॲक्शन आपण स्टडी केली हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर हॅलोजिनेशन रिॲक्शन स्टडी केल्यानंतर आज आपण इथं थांबूया. थँक्यू.